इकडे उघड्यावरती संडास करावं लागतं, लघवीला जावं लागतं, लहान लहान मुली आहेत. पाण्याची सोय झाली पाहिजे, संडासाची सोय झाली पाहिजे. संडासला बाथरूमला बायांना लय त्रास आहे. रात्री जातो लोक बघतात. Azad Nagar slums of Panvel have been neglected for years. The area does not have basic civic amenities and wheels under dire and unhygienic conditions. In the absence of a public toilet, the most inconvenienced are women and children who have to defecate in open air while garbage and overflowing gutters poses health hazards. To protest against this, a member of the Aam Aadmi Party sat on hunger strike for 4 days and demanded that public toilets be built and the gutters of the area be cleaned. त्या इकडच्या ज्या महिला आहेत त्यांना इकडे उघड्यावरती संडास करावं लागतं, लघवीला जावं लागतं, लहान लहान मुली आहेत, ज्या तरुण मुली आहेत. त्या जर उद्या पण माझी आई बहीण जर रस्त्यावर लघवीला करत असेल तर मलाही दुःख होईल त्या गोष्टीचं की माझ्या आई बहिणीला कोणीतरी पाहतंय लघवी करताना, संडास करताना. म्हणून माझाही एक विचार आहे की या गरीब लोकांना कोणी पाहू नये, फक्त त्यांना एक शौचालय चांगल्यात चांगलं मिळावं. Women of the area expressed their frustration. आमच्याकडे नाही पाणी बाथरूम सगळे सोयी करेल त्याला आम्ही वोटिंग करू आणि त्याला आम्ही साथ देऊ. आम्हाला सुधारणा पाणी बाथरूम आणि स्वच्छता पाहिजे. आम्हाला राशन देत नाही, चांगलं आमची सोय झाली पाहिजे. सगळी गोरगरिबाची पाण्याची सोय झाली पाहिजे, संडासाची सोय झाली पाहिजे, कचऱ्याची सोय झाली पाहिजे, मुलांच्या शाळेची सोय झाली पाहिजे. संडासला बाथरूमला बायांना लय त्रास आहे. रात्री जातो लोक बघतात. आम्हाला लयच वैताग वाढी आहे त्यांची. आम्हाला पाण्याची बी सोय नाही, आम्हाला संडासची सोय नाही, गटार दुनियाभरची मच्छरच्या होते. 8-8 दिवसांनी ऍडमिट व्हावं लागतो. काय आम्हाला सोय नाही बघा. जे आमचं काम करून देणार आम्ही त्यांच्यामध्ये येणार. A rally was also taken out to press their demands. Bureau Report, NMTV News.